येतोय. आज आपण एका ऑनलाईन व्याख्यानमालेची सुरुवात करत आहोत. आजचे व्याख्याते आहेत डॉक्टर प्रभाकर देव, त्याचबरोबर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज, बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य भोकर येथील प्राचार्य डॉक्टर चव्हाण, तसेच विशेष म्हणजे डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर अध्यक्ष आहेत. माधवराव पाटील हे अध्यक्ष आहेत बिंदू माधवराव महाविद्यालयाच्या संस्थेचे आणि माजी गृह राज्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. त्याचबरोबर सर्व श्रोते, इतिहास अभ्यासक, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्याचबरोबर कला महाविद्यालय भिगवण येथील या दोन महाविद्यालयांच्या माध्यमातून या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलं जात आहे. या व्याख्यानमालेमध्ये ओळख मूर्तिशास्त्राची या अनुषंगानं मार्गदर्शन केलं जाणार आहे. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आज गुंफलं जाणार आहे आणि उद्घाटन सत्र आज पार पडत आहे. या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि या आयोजनासंदर्भानं रूपरेषा स्पष्ट करण्यासाठी मी विनंती करतो की बिंदू महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर सोनटक्के सर यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोकर जिल्हा नांदेड आणि कला महाविद्यालय भिगवण जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे ओळख मूर्तिशास्त्राची ही व्याख्यानमाला अंतर्गत पुष्प पहिले आज गुंफले जाणार आहे. मित्रांनो, या आभासी विचारपीठावर मी आपले प्रथमतः मनस्वी स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर महाराष्ट्र राज्य हे उपस्थित आहेत. यासोबतच महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कदम सर, मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जाकीर पठाण सर, त्यासोबतच या दोन्ही परिषदेचे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. माझे स्नेही, माझे मित्र रामभाऊ मुक्ते सर, आमच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दंदे सर, सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही आहे. माझे सगळे मूर्तिशास्त्र ग्रुपवरचे माझे सगळे अभ्यासक हे सगळे आज इथे उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमाला विशेषतः जे सर्व संशोधक, इतिहास अभ्यासक, विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक, रसिक श्रोते यांची पण उपस्थिती आहे, त्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. कोविड-19चा प्रकोप आम्ही सर्वजण मागच्या 14 महिन्यापासून सहन करीत आहोत. कोरोना नेमका काय आहे याची ओळखही जेव्हा झाली नव्हती त्यावेळी सर्वत्र भीतीचं वातावरण होतं आणि अशा स्थितीमध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून विविध प्रयोग केले जात होते. त्याचवेळी ऑनलाईन वेबिनार अजून सुरूही झालेला नव्हता, तेव्हा आम्ही भारतातल्या मूर्तिशास्त्राची तोंड ओळख सर्वांना व्हावी यासाठी म्हणून एक छोटासा प्रयत्न करायचा विचार केला. भारतातील कला जपणूक व्हावी, जपून झाली तरच हे कला वैभव पुढील पिढीकडे हस्तांतरित करता येईल. ही जपणूक करीत असताना त्या निर्मिती मागची पार्श्वभूमी कळली पाहिजे. मूर्ती कलेचा अभ्यास करताना मूर्ती ओळखायची कशी हे पण कळले पाहिजे. मूर्तिकलेमध्ये कोणकोणती प्रतीके असतात, त्यामधला कुठला मतितार्थ दडलेला असतो हे सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. देशामध्ये इतर विखुरलेले कला वास्तू सांभाळण्यासाठी संग्रहालय स्थापन करून ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी जाणीव जागृती निर्माण करता आली पाहिजे. या उद्देशाने आम्ही एक 15 दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि याच अनुषंगाने ओळख मूर्तिशास्त्राची या नावाने 18 एप्रिल 2020 ला एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आणि या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून 150 प्राध्यापक आणि इतर अभ्यासक आमच्याशी जोडले गेले आणि 25 एप्रिल 2020 ला
या कार्यशाळेची सुरुवात झाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून मूर्तिकलेचे प्राथमिक धडे आम्ही द्यायला सुरुवात केली. त्यासाठी डॉक्टर सुरेंद्र शिरसाट सर, श्री लक्ष्मीकांत सोनवटकर, श्री आदित्य सडके, डॉक्टर शांता जाधवर, गीते मॅम यांचं मला अनमोल सहकार्य लाभलं. मित्रांनो, विशेष बाब ही होती की 15 दिवसाच्या नंतर आम्हाला हा व्हॉट्सअप ग्रुप डिलीट करायचा होता. तर सगळ्या सदस्यांनी सांगितलं की सर ग्रुप डिलीट नका करू, अजून असाच चालू द्या, आम्हाला मूर्तीशास्त्राची माहिती मिळू द्या. त्यात हमीद दाजी सरांचा फार आग्रह होता की हा ग्रुप डिलीट नका करू. जी गोष्ट आम्हाला आजपर्यंत कळली नाही ती आम्हाला कळायला लागलेली आहे. आणि त्यामुळे हा ग्रुप आम्ही डिलीट न करता सदस्यांच्या आग्रहाखातर तसाच चालू ठेवला. या ग्रुपला 25 एप्रिलला 1 वर्ष पूर्ण होत असल्या कारणानं या ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त एखादा आम्ही कार्यक्रम घ्यावा, गुगल मीट घ्यावी, एखादं व्याख्यान घ्यावं असं सदस्यांचं म्हणणं होतं. आणि ग्रुपवर ह्या सगळ्या चर्चा चालू असताना आमच्या ग्रुपचे सदस्य डॉक्टर नितीन सराफ सर यांचा एके दिवशी सकाळी मला फोन आला आणि सराफ सर म्हणाले की सर, ओळख मूर्तीशास्त्राची हा व्हॉट्सअप ग्रुप आणि आमचं महाविद्यालय म्हणजे नितीन सराफ सरांचं महाविद्यालय श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंजनगाव सुरजी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक आपण मूर्तीशास्त्राची परिषद घेऊया, एक ऑनलाईन कॉन्फरन्स घेऊया. त्या ऑनलाईन कॉन्फरन्ससाठी रिसर्च पेपरही आपण मागूया. आणि त्यासाठी मित्रांनो येत्या महिन्यामध्ये 20 जूनला ही ऑनलाईन कॉन्फरन्स घेण्याचं निश्चित झालंय. म्हणजे जिथे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम ही सगळी माध्यमं राजकारणाची उच्च काढण्यामध्ये, मग ओबामापासून मोदीपर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानपर्यंत या सगळ्यांची नुसती राजकीय चर्चा होत असतात. पण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक सकारात्मक काम होऊ शकतं हे पहिल्यांदा आम्ही सगळ्यांना दाखवून दिलं. या व्हॉट्सअप ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य महाविद्यालय अंजनगाव सुरजी आम्ही इथे त्याचा आवाज जातो. सोनटक्के सर तुमचा म्यूट झालाय फोन. असं ठरवलं की कोविडचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये जे भीतीदायक वातावरण आहे त्यामध्ये कुठेतरी सगळ्यांचं मन रमावं आणि परिषदेची पार्श्वभूमी तयार व्हावी, विविध रिसर्च पेपर लिहिता यावेत आणि या विविध रिसर्च पेपरचं लिखाण करीत असताना त्यांना विविध विषयही कळावेत. यासाठी म्हणून मग आम्ही ऑनलाईन व्याख्यानमाला घ्यायचा विचार केला. मग मी आणि सुरेंद्र शिरसाट जेव्हा आम्ही बोललो तेव्हा दोन्ही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आपण कार्यक्रम घेऊ असं मला सुरेंद्र सर बोलले. मग आम्ही आमच्या प्राचार्यांशी चर्चा केली आणि प्राचार्यांनी लगेच 1 मिनिटामध्ये आम्हाला होकार दिला. विशेषतः दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य यांचं मी विशेष आभार व्यक्त करू इच्छितो, कारण 2 मिनिटांमध्येच त्यांनी आम्हाला होकारही दिला आणि यासाठी लागणारी जी व्यवस्था हवी आहे ती सगळी व्यवस्था आम्हाला उभी करून दिली आणि सांगितले की सर खूप चांगला उपक्रम आहे आणि आपण हा उपक्रम चालू ठेवूया. मित्रांनो, पुढचे 30 दिवस ही व्याख्यानमाला करण्याचा आमचा मानस आहे. विविध तज्ञ मार्गदर्शक या व्याख्यानाच्या अनुषंगाने आपल्या समोर येणार आहेत आणि आपण सर्वजण या मंदिर, मूर्ती, लेणी आणि स्थापत्य अशा विविध विषयाच्या अनुषंगाने होणारं व्याख्यान याचाही आपल्याला मनस्वी आनंद लुटायचा आहे. आणि हे सगळं करत असताना 20 जूनला ओळख मूर्तीशास्त्राच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंजनगाव सुरजी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या इतिहास परिषदेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि तो सक्रिय सहभाग आपला असावा रिसर्च पेपरच्या माध्यमातून अशी आशा व्यक्त करतोय. आणि ही व्याख्यान मला चालू केल्याचा आज खरोखर मनस्वी आनंद होतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय होणारच आहे, पण त्यांच्याविषयी मला 2 शब्द बोलावेसे वाटतात. डॉक्टर प्रभाकर देव सर, देव आहे की नाही हा विषय कदाचित विवादाचा होऊ शकतो, पण मला मात्र देव भेटलेले आहेत, ज्यांच्यामुळं मी 2 वर्ष ज्यांच्या हाताखाली शिकलो. मूर्तीशास्त्राची खरी ओळख मला देव सरांमुळे झाली आणि जेव्हा व्याख्यानमाला घ्यायचं आमचं निश्चित झालं तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव देव सरांचं आलं. मी सरांना फोन केल्यावर सरही मला होऊन आले. या देवांच्या सानिध्यामध्ये राहायला मला नेहमीच आवडतं. त्यांचं बोलणं आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतं. आणि जेव्हा मी सरांना बोललो तेव्हा सर म्हणे की मंदिर आणि मूर्ती
हा विषय अभ्यासण्यापेक्षा त्या कलाकाराचा भाव आणि तो भाव तो त्या मूर्तीमध्ये कसा उतरवतो या विषयाच्या अनुषंगाने मी बोलेन. आणि मंदिर स्थापत्यातील कला साधना हा विषय घेऊन तर बोलतो असं म्हणाले. आणि ही व्याख्यानमालेचं आज उद्घाटन सरांच्या व्याख्यानापासून होणार आहे याचाही मला मनस्वी आनंद होतोय. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला रोज असंच मिळत राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल, प्रस्तावित करण्याची संधी दिल्याबद्दल सूत्रसंयोजकाचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुढील जबाबदारी ही सुरेंद्र सरांकडे सोपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. या आयोजनामागची भूमिका आपण स्पष्ट केलीत. या ऑनलाईन माध्यमातून कसं चांगलं काम करता येतं खरं तर आपण एक उदाहरण मांडत आहात सगळ्या. या आयोजना संदर्भानं उद्घाटनाचं सत्र आपण सुरू केलेलं आहे. या सत्रामध्ये उद्घाटनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय डॉक्टर महादेव वाळुंज, प्राचार्य कला महाविद्यालय भिगवण. सर आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आवाज येतो सगळ्यांना? सर येतोय. नमस्कार सुरेंद्र. नमस्कार सर. हॅलो. दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भोकर जिल्हा नांदेड आणि आमचे कला महाविद्यालय भिगवण जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही राज्यस्तरीय व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेचं आज उद्घाटनाचं सत्र. या व्याख्यानमालेची संकल्पना, विषय अतिशय सुंदर आहे, तो म्हणजे ओळख मूर्तीशास्त्राची. या व्याख्यानमालेत आज प्रथम पुष्प गुंफणारे महानुभाव तज्ञ अभ्यासक डॉक्टर देवसर, भोकर महाविद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर, हे संपूर्ण आयोजन करणारे अरविंद सोनटक्के सर, डॉक्टर सुरेंद्र सिरसट, त्यांना तंत्र सहाय्य करणारे चव्हाण सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय किनाळकर साहेब, उपस्थित सर्व श्रोते बंधू आणि भगिनींनो. खरं तर मूर्तीशास्त्राचा संबंध आपला सर्वांचा सतत येतो. फार मोठा अभ्यासक मूर्तीशास्त्राचा वगैरे आम्ही नाहीये, परंतु काही एक महत्वाचा विषय किंवा मुद्दा या निमित्ताने मी आपल्या समोर मांडू इच्छितो. खरं तर भारतामध्ये मूर्तीशास्त्राला फार मोठी परंपरा आणि अतिशय समृद्ध अशा प्रकारचं मूर्तीशास्त्राचं शिल्पकलेचं दालन आपल्याकडे आहे. परंतु या आजचा जमाना असा आहे किंवा आजचा काळ आपण म्हणू फास्ट फूड सारखा आहे, 2020चा आहे. त्यामुळे फार लोकांना मूलभूत ज्ञान घेण्याची आता लोकांची इच्छा नसते आणि म्हणूनच आपल्याला असं दिसते की आपल्या मूर्तिकलेचा किंवा आपल्या या पारंपरिक कलांचा फारसा अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही. सुलभ जे आहे, सोपं जे आहे ते करायचं आणि पुढे जायचं अशा प्रकारची लोकांची मानसिकता दिसते. आणि म्हणून आज आपल्याकडे पाहिलं आपण तर बदामी सारखी लेणी असतील किंवा अजिंठा वेरूळ सारखी लेणी असेल, या सगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या मंदिरांच्या वेगवेगळ्या उत्खननामध्ये किंवा नदीच्या कडेला मंदिरांच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला सापडतात, अशा प्रकारची शिल्प आपल्याला सापडतात की जी बऱ्याचदा विद्रूप केलेली असतात. परंतु ही सगळी परिस्थिती पाहताना मनाला खूप वेदना होतात. किंवा मध्यंतरीच मी अजिंठ्याची खूप वेळा मला अजिंठ्याची लेणी पाहायला आवडतात आणि तिथल्या मूर्तींचे, कोणत्या मूर्तीचे कान तोडलेले आहेत, कोणत्या मूर्तींचे नाकच तोडलेले आहेत, तेव्हा माझ्या मनामध्ये सतत असा विचार येतो की ज्या गोष्टी पेन्सिल आणि मातीमध्ये जरी बनवायच्या ठरवल्या तरी मला इतक्या सुंदर पद्धतीनं बनवता येणार नाही अशी सुंदर शिल्प घणानं म्हणजे हातोड्यानं आणि छणीनं या माणसांनी निर्माण केलेले आहे. म्हणजे त्या मूर्तीला जर नाक निर्माण करायचं असेल तर त्या कलाकाराला किती एकाग्रतेनं काम करावं लागत असेल, त्याला किती मेहनत घ्यावी लागत असेल. जरा जरी त्याच्या हातोड्याचा घाव मोठा पडला तरी त्याने बारीक कोरलेलं नाक तुटून जाऊ शकतं आणि संपूर्ण मूर्ती त्याला परत नव्याने घडवावी लागत असते. त्यामुळे प्रचंड मेहनत आणि कष्ट त्या मागं त्या कलाकाराचं असतं. त्याची कुठेतरी जाणीव आपल्याला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्हावी. खरं तर आपल्या मूर्तिकलेचं किंवा आपल्या वेगवेगळ्या कलांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जरी जाणीव वाचकांपर्यंत, रसिकांपर्यंत जर पोहोचली तरी मला वाटतं खऱ्या अर्थाने ही व्याख्यानमाला किंवा या सगळ्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मला वाटतं. जे आपल्याला निर्माण करता येत नाही
ते आपल्याला नष्ट करण्याचा अधिकार नाही, एवढं जरी सूत्र या व्याख्यानमालेच्या निमित्तानं लोकांपर्यंत पोहोचलं, रसिकांपर्यंत जर पोहोचलं, तर मला वाटतं निश्चितपणानं ही व्याख्यानमाला यशस्वी होईल. आणि हा आपला मोठी परंपरा, ही आपली मोठी कलेचं दालन हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे आपण पार पाडू शकू असं मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. फार वेळ मी घेणार नाहीये, व्याख्याता आणि आपल्यामध्ये फार वेळ थांबणं योग्य नाही. मी मनापासून या संपूर्ण टीमला, सोनटक्के सर असतील, आमचे सुरेंद्र सिरसट सर असतील, या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि देव सरांना देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. आभारी आहे सर. यानंतर मी विनंती करतोय दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण सर, आपण आपलं उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं. चव्हाण सर, आपण अनम्यूट करा आणि बोलायला सुरू करा. नमस्कार. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड आणि कला महाविद्यालय भिगवण, जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओळख मूर्ती शास्त्राची या व्याख्यानमालाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं, ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेले आहोत. आभासी पद्धतीनं एकत्र जमत असताना शैक्षणिक उपक्रम सातत्यानं चालू ठेवण्याची परंपरा या निमित्तानं आपण सुरू ठेवलेली आहे. या व्याख्यानमालेसाठी आमचे आदरणीय गुरुवर्य, इतिहास तज्ञ संशोधक, इतिहासामध्ये एक नवा पायंडा आणि नवा विचार, नव संशोधनाचं क्षेत्र ज्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे, ते आदरणीय डॉक्टर प्रभाकर देव या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफणार आहेत. त्यांच्या व्याख्यानांचं एक अपूर्व ठेवा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. मी ज्यावेळेस या व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये आमच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर अरविंद सोनटक्के यांनी विचारणा केली की सर, आपण ओळख मूर्तिशास्त्राची या विषयावर एक चांगली व्याख्यानमाला आयोजित करूया, महाविद्यालयाचं या संदर्भामध्ये आपल्याला संमती पाहिजे. ती एका क्षणामध्ये त्यांना या कार्यक्रमाला संमती दिली आणि हा कार्यक्रम इतका सुंदर पद्धतीने आयोजित करण्याचं श्रेय खऱ्या अर्थानं डॉक्टर अरविंद सोनटक्के सर आणि सुरेंद्र सिरसाट या दोन जोडीला द्यावं लागेल. इतिहास विभागाच्या वतीनं हा जरी कार्यक्रम आयोजित केलेला असला तरी या कार्यक्रमाचा लाभ खऱ्या अर्थानं समाजाच्या, आता वाळून सर जसं म्हटलं तसं, समाजाच्या सगळ्या घटकांनी घ्यायला पाहिजे. कारण मूर्तिशास्त्राच्या संदर्भामध्ये मूर्तिशास्त्राचा संदर्भ हा आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे. कारण आपली परंपरा, या परंपरेमध्ये आपण आपलं जीवन मूर्तिशास्त्रापासून सुरुवात होते आणि मूर्तिशास्त्रापर्यंत संपते. अशा प्रकारची ही परंपरा जी आहे, त्या परंपरेला इतिहासाची जोड, या इतिहासाच्या जोडीच्या माध्यमातून आपण काहीतरी नवा आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं या व्याख्यानमालेचं यश प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणून या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोविड महामारीच्या काळामध्ये ही एक पर्वणी आहे व्याख्यानाच्या संदर्भामधली, आणि त्यातल्या त्यात देव सरांसारख्या ज्येष्ठ इतिहास तज्ञांच्या माध्यमातून आपल्याला ही पर्वणी मिळणार आहे, सुरुवात होणार आहे आणि ही आपल्याला खऱ्या अर्थानं लाभदायक ठरणार आहे. या व्याख्यानमालेसाठी विशेष करून जी कोणी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, त्यामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर माधवरावजी पाटील किनाळकर साहेब, त्याचबरोबर मराठवाडा इतिहास परिषदेचे आमचे मित्र डॉक्टर कायमस्वरूपी जागरण करणारी आहे आणि ह्या जागरणाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सातत्यानं इतिहासाचं ज्ञान प्राप्त करून देणारी आहे. आणि या सगळ्यांचं मी दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या व्याख्यानमालेला शुभेच्छा देतो. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय नेहमीच या बाबतीमध्ये सतत सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते आणि त्या दृष्टिकोनातून इतिहास विभाग सुद्धा आमचा यामध्ये सातत्यानं सक्रिय राहून
अशा उपक्रमाची सुरुवात करून देतो आणि त्याचबरोबर त्या उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवत असतो. म्हणून इतिहास विभागाला आणि कला महाविद्यालय भिगवणचे प्राचार्य वाळुंज सर असतील, शिरसाट असेल, या सर्वांना शुभेच्छा. त्यांनी जे काही मनपूर्वक हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि विशेषतः देवसरांचे, आदरणीय गुरुवर्य देवसरांचे मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यांनी पहिल्यांदाच त्यांनी होकार दिला त्याबद्दल मी देवसरांचे मनपूर्वक आभार मानतो. सरांचं व्याख्यान नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे, कारण इतिहासाची ओळख खऱ्या अर्थानं तर देवसरांपासूनच झाली आमच्या जीवनामध्ये. म्हणून देवसरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं पाठबळ निश्चितपणे अशा उपक्रमांसाठी अत्यंत महत्वाचं ठरतं. भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज आणि बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण, आपण दोघांनी अत्यंत मनपूर्वक असं पाठबळ दिलं, सर्व गोष्टींची पूर्तता केली, त्यामुळे ही व्याख्यानमाला होऊ शकते. याचबरोबरीनं आज व्याख्यानमालेच्या विषयाकडे आपण वळतोय. मूर्तिशास्त्राची ओळख या अनुषंगाने व्याख्यानमाला आयोजनाची भूमिका डॉक्टर सोनटके यांनी व्यक्त केली. या ऑनलाईन व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आज गुंफलं जाते. या पहिल्या पुष्पाच्या निमित्तानं आपल्या समोर इतिहासातले गाडे अभ्यासक, खरं तर इतिहासातले पितामह म्हणूयात असे डॉक्टर प्रभाकर देव आपल्या समोर सादरीकरण करणार आहेत. सरांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर निश्चितपणे आमच्यासारख्या नवीन विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं भव्य दिव्य असं काम सरांनी आयुष्यभरात करून ठेवलेलं आहे. 1959 साली सरांची पदवी पूर्ण झाली. त्यानंतर त्यांचं 61 साली पदव्युत्तर शिक्षण झालं आणि 61 ते 72 या काळात ते बीडच्या बलभीम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 72 साली टेम्पल्स इन मराठवाडा या विषयावर सरांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएचडीचं काम पूर्ण केलं आणि या कामाबरोबर खऱ्या अर्थानं संशोधनाची सरांनी जोडणी करून घेतली स्वतःची आणि ती आज तागायत चालू असल्याचं आपल्याला दिसतंय. 1972 साली नांदेडच्या यशवंत महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर इतिहास अध्यापन आणि संशोधन विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून सर रुजू झाले आणि 1997 तर कार्यरत 97 साली त्यांनी उपक्रमांमधनं निवृत्ती घेतली आणि संशोधन क्षेत्रात मात्र सरांचं काम अव्याहतपणे आजही चालू असल्याचं आपल्याला दिसत आहे. विविध संशोधन संस्थांमध्ये सरांनी मोठी कामगिरी केलेली आहे, नेतृत्व केलेलं आहे आणि त्या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवलेले आहेत. यामध्ये मराठवाडा इतिहास परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषद, गोदातीर इतिहास संशोधन मंडळ अशा संस्थांची संचालक पद, अध्यक्ष पद सरांनी भूषवलेली आहेत. नांदेडच्या नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन संस्थेमध्ये सरांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सरांच्या मार्गदर्शनाखाली 6 विद्यार्थ्यांचं पीएचडीचं काम पूर्ण केलेलं. खरं तर विद्यार्थ्यांनी 6 जणांनी औपचारिक काम पूर्ण केलं असलं तरी अखंडपणे प्रचंड संख्येने विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात आणि आजही त्यांना ते मार्गदर्शन मिळत असतं. सरांची ग्रंथसंपदा सांगायची झाली तर निश्चितपणे आपल्याला वेळ पुरणार नाही, एवढ्या मोठ्या संख्येने संशोधन केलेले सरांनी. मौखिक इतिहासाचं संकलन करण्यासंदर्भात प्रकल्पामध्ये सरांनी काम केलेले आणि ते प्रकाशित स्वरूपातलं मोठं काम सरांच्या माध्यमातून घडलेलं आहे. आज विद्यार्थी संशोधकांचे पिढ्याची पिढ्या, आज जे प्राध्यापक आणि संशोधक इथं उपस्थित आहेत त्यातल्या बहुतेक सर्व अभ्यासक आणि प्राध्यापकांनी सरांचे ग्रंथ अभ्यासले आहेत. अगदी पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन क्षेत्रात काम करत असताना सरांच्या पुस्तकांची आम्हाला मदत झालेली आहे आणि त्यामुळं त्या पुस्तकांची नवी अशी काही वेगळी ओळख करून द्यावी अशी वाटत नाही. तरी मोजक्या काही पुस्तकांचा निश्चित उल्लेख मी करेन. प्राचीन भारतीय संस्कृती हे त्यांचं खरं तर महत्वाचं पुस्तक होतं. त्यानंतर कंधार एक ऐतिहासिक शहर, आग्नेय आशियाई राष्ट्रांचा इतिहास, प्राचीन भारत, इतिहास शास्त्र संशोधन अध्यापन लेखन परंपरा, मराठ्यांचा इतिहास, त्यानंतर इतिहास संशोधन पद्धती, हेरिटेज नांदेड, आधुनिक भारत, हैदराबाद मुक्ती संग्राम, मौखिक नोंदी याचं संपादन सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सिलेक्टेड डॉक्युमेंट्स इन ओरल हिस्ट्री याचंही संपादन सरांनी केलेलं आहे. गोदाखोरे इतिहास आणि संस्कृती या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. स्थानिक इतिहास आणि संस्कृती एक शोध याचंही संपादन केलं आहे आणि टेम्पल्स ऑफ मराठवाडा हा मूळ सरांचा जो संशोधनाचा विषय होता तेही प्रकाशित झालेला आहे. आणि याचबरोबरीनं 100हून अधिक दर्जेदार असे लेख सरांनी प्रकाशित केलेले आहेत. खरं तर ही सरांची सगळी कामगिरी सांगत असताना वेळ निश्चितपणे पुरणार नाही, एवढं प्रचंड मोठं काम आहे. खरं तर त्या कामाची ओळख
सरांच्या ओघवत्या वाणीतूनच खऱ्या अर्थानं होईल असं मला वाटतं. आणि ह्या अर्थानं मी आपल्यामध्ये जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. मी सरांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण आपल्या मांडणीला सुरुवात करावी. खरं तर सर्व अभ्यासक आणि संशोधक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि सर्वांना आपल्या मांडणीची, आपल्या ओघवत्या वाणीची आणि अभ्यासाची निश्चितपणे उत्सुकता लागून राहिली आहे. तर मी विनंती करतो डॉक्टर प्रभाकर देव. सर, आपण मांडणीला सुरुवात करावी. डॉक्टर माधवराव किनाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य द्वय, या व्याख्यानमालेचे संयोजक डॉक्टर सोनटक्के आणि या वेब लेक्चर साठी उपस्थित असलेले माझे सगळे वेब श्रोते मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या पद्धतीच्या अशा वेब सेमिनार साठी एकत्र आलेलो. वेब सेमिनारचं स्वरूप जे आहे ते अजून फारसं रुळलेलं नाहीये. माझा पहिला किंवा दुसरा जास्तीत जास्त असा प्रयोग असा प्रसंग असेल की जिथे वेब लेक्चर मला द्यावं लागत आहे. या वेब लेक्चरच्या अनुषंगाने मला आवर्जून एक गोष्ट सातत्यानं जाणवली आहे, विशेषतः डॉक्टर सोनटक्केंच्या धडपडीतून, की मूर्ती विज्ञानासारखा विषय की जो सामान्यतः पुण्यातल्या डेक्कन कॉलेजच्या पलीकडे गेलेलाच नाही कधी, किंवा मूर्तीशास्त्र हा विषय डॉक्टर सोनटक्केंनी खऱ्या अर्थानं सामान्य लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला, सामान्य प्राध्यापकांपर्यंत नेऊन पोहोचवला. याबद्दल मी सुरुवातीला डॉक्टर सोनटक्केंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज आपण मूर्तीशास्त्राचा अभ्यासावर आधारित अशा प्रकारची जवळपास 9-10 व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. त्याच अनुषंगाने मी माझे विचार आपल्यासमोर मांडावा अशा मनस्थितीत या वेब व्यासपीठावर उभा आहे. व्यासपीठावर उभा आहे म्हणण्यापेक्षा बसलेलो. मुळात मूर्तीविज्ञानाचा अभ्यास खूप सविस्तर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. की गोपीनाथरावांपासून असंख्य लोकांनी मूर्तीशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. एवढंच नव्हे तर प्राचीन ग्रंथ परंपरा ही मूर्तीविज्ञानाची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. अगदी शिल्परत्नाकर असेल, मानसहार असेल, आणि या सगळ्या ग्रंथांच्या आधारे आपण एकूण मूर्तीविज्ञानाचा अभ्यास करतो. सामान्य माणसाला मूर्ती दिसली की त्यातला देव भावतो आणि त्यातल्या देवाच्या पुढे नतमस्तक होऊन सामान्य माणूस हा कृतकृत्य होतो. तसं पाहिलं तर एकूण भारतीय मानसिकता जी आहे ती सत्यम शिवम सुंदरम या स्वरूपात ईश्वरोपासना करते. या उपासनेत कला साधना आहे. ज्या स्वरूपात ईश्वरोपासना आहे या उपासनेत कला साधना आहे. आमची प्राचीन मंदिरं, मूर्ती आविष्कार हा या कला साधनेचीच फलश्रुती आहे. आमच्या भावविश्वातला ईश्वर गर्भगृहातल्या प्राणप्रतिष्ठित प्रतिमेत सामावलेला असतो. मंत्रोच्चाराबरोबरच शास्त्रोक्त संगीत, नृत्य, नाट्य या स्वरूपात इथे साधना केली जाते. इथल्या रंगशिळेवर ज्ञानसाधनाही चालायची. ही ज्ञानसाधना विश्वाच्या निर्मितीचा माग घेणारी उपासना असायची. या सत्यम शिवम सुंदरम या स्वरूपातली जी ईश्वरोपासना व्हायची त्या ईश्वरोपासनेचा भाग म्हणूनच गर्भगृहात प्रस्थापित झालेली मूर्ती ही मंत्रोच्चारानं प्राणप्रतिष्ठित व्हायची आणि एक वेगळ्या प्रकारचं पावित्र्य गर्भगृहातल्या त्या मूर्तीला प्रामुख्यानं मिळायचं. अनादी अनंत अशा निर्गुण निराकार पंचमहाभूतांच्या स्वरूपातल्या ब्रह्मशक्तीची उपासना ही गर्भगृहातल्या सगुण रूपात साकार व्हायची. मग ते सगुण रूप एखाद्या निराकार पाषाणात सामावलेलं असायचं किंवा कला साधनेतून साकारलेल्या एखाद्या अप्रतिम मूर्ती आविष्कारात दिसायचं. गर्भगृहातल्या सगुण ईश्वराची
प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चाराने व्हायची व आमची सारी श्रद्धा या ईश्वरचरणी लीन व्हायची. या गर्भगृहातच खरे तर आमचा सगुण साकार चालता बोलता देव भेटायचा व आम्ही त्याच्याशी एकरूप व्हायचो. त्याला रिझवण्यासाठी आम्ही आमची कला साधना रंगशिळेवर सादर करायचो. याच रंगशिळेवर भजन कीर्तन प्रवचन व्हायची. सर्वाभूती परमेश्वराचा भाव असायचा. सारा भाव विश्वरूपात सामावलेल्या निर्गुण निराकार शक्तीच्या चरणी खर तर लीन व्हायचा. भारतीय भावविश्वातला ईश्वर असा कुठेतरी आकाशात गॉड किंवा अल्लाहच्या स्वरूपात सामावलेला नाही, ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या. तो केवळ मंदिरातल्या गाभाऱ्यातही नाही किंवा बाहेरच्या नुसत्या मूर्तीतही नाही. तो साऱ्या विश्वात व्यापून उरलेल्या अनादी अनंत निर्गुण निराकार अशा पंचमहाभूतात्मक ब्रह्मशक्तीत सामावलेला आहे. त्याचे दर्शन सर्वाभूती होते. म्हटले तर तो गाभारात आहे, म्हटले तर नामदेवाच्या पायरीत आहे, म्हटले तर तो पारावरच्या मुंजात आहे, सर्व जीवमात्रात आहे, म्हटले तर तो गायीत आहे, कासवात आहे, उंदरात आहे, मुंगीत आहे. आमची प्राचीनतम श्रद्धा वनस्पतीतही निर्गुण निराकाराचा साक्षात्कार घडवते. ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपामुळे तो गाभाऱ्यातल्या मूर्तीत आहेही आणि नाही. साऱ्या विश्वात सामावलेला निर्गुण निराकार शक्तीच्या रूपात तो असल्यामुळे तो गाभाऱ्यातल्या मूर्तीत तो आहे आणि केवळ तिथेच तो नाही. आमच्या भावविश्वातला ईश्वर आमच्या सूरसाधनेतही सामावलेला आहे. संत पंडित भीमसेन जोशींची एखादी मैफिल त्यांच्या सुरावटीतून ईश्वराच्या साक्षात्काराची भावना जागवून जाते. तशीच लताबाईंच्या सुरावटीतली एखादी तान त्या सर्वेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती देते. इथे स्वरसाधनेतून ईश्वराचा साक्षात्कार घडतो. कीर्तन साधनेतून ईश्वर कीर्तनाच्या रंगी रंगतो. तात्पर्य मंदिराच्या परिसरात घडणारी साधना ही ईश्वरी साक्षात्कार घडविणारी उपासना आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अशीच कला साधना अनामिक मूर्तिकार आणि शिल्पकार त्याच्या छन्नी हातोड्याच्या टणत्कारातून घडवीत असतो. सर्वात कठीण अशी कला साधना जर कोणती असेल तर ती ही शिल्पाविष्काराची कला साधना आहे. फक्त छन्नी हातोड्याच्या दगड तासण्याच्या शारीरिक श्रमाचे काम नव्हे, तर पिढ्यानपिढ्या चालणारी ही कला साधना आहे. या कला साधनेचं महत्व आमच्या सामान्यपणे अभ्यासकांच्या लक्षातच येत नाही. आम्हाला मूर्ती दिसली की आम्ही मूर्तीशास्त्राच्या अनुषंगाने त्या मूर्तीची व्याच्छेदक लक्षणं, त्या मूर्तीची वाहनं, त्या मूर्तीचा नेमका प्रकार कोणता आहे या सगळ्याच्यात गुंतून पडतो. आणि हा कला निर्मिती करणारा जो कलाकार आहे तो आमच्या पूर्णपणे नजरेआड होतो. आणि त्यामुळेच आमच्यातला मूर्ती कलाकार जो आहे मूळचा 2000 वर्षापूर्वीचा, तो आज आमच्यातून गायब झालेला आहे. आज उरलाय तो फक्त दगडफोड्या, आणि त्या दगडफोड्याच्या हातातली जी छन्नी हतोडी आहे ती छन्नी हतोडी आम्हाला त्याच्या गरिबीची कण वाटावी अशा प्रकारची आहे. मुळात भारतीय परंपरेतली छन्नी हतोडी ही तुमच्या लेखणीपेक्षाही जास्त सामर्थ्यशाली अशा प्रकारची अभिव्यक्ती करणारे हत्यार. सांगायचा मतितार्थ असा की अशीच कला साधना अनामिक मूर्तिकार आणि शिल्पकार त्याच्या छन्नी हातोड्याच्या टणत्कारातून 2000 वर्ष घडवत आलेला आहे. सर्वात कठीण अशी ही कला साधना आहे. फक्त छन्नी हातोड्याने दगड तासण्याचे शारीरिक श्रमाचे हे काम नव्हे, तर पिढ्या चालणारी ही कला साधना आहे. यात ही कला साधना करणारा कलाकार आम्ही आज पूर्णपणे गमावून बसलेलो आहोत. त्या कलाकाराची कला साधना ही पुनरुज्जीवित होणं ही खरं म्हणजे आज काळाची गरज आहे. नुसतं या कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृती जशा सांभाळायच्या आहेत तशाच
नव्या कलाकृती निर्माण करणारा, समर्थ असा कलाविष्कार घडवणारा कलाकारही आपल्याला निर्माण करायचा, ही जाणीव आपण प्रामुख्याने ठेवली पाहिजे. या कलासाधनेतूनच निर्गुण निराकार ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार खरं म्हणजे घडायचा. एक प्रकारची ही कला ईश्वरी साधनाच असायची. निर्गुण निराकार ईश्वराचा खरा साक्षात्कार घडायचा शिल्पकाराच्या मूर्तिकाराच्या मनश्चक्षु पुढे. हे मनात साकारलेलं रूप, शिल्पकाराच्या मनात साकारलेलं ईश्वराचं रूप प्रत्यक्षात पाषाणातून अवतीर्ण व्हायचं, ते स्वांत सुखाय झालेल्या मूर्तिकाराच्या कलासाधने. निर्गुण निराकाराला सगुण रूप मिळायचं ते या छन्नी हातोड्यातून. खरं तर जन्मात या मूर्तींना, आमच्या देवाला जन्म घालणारा खरा ब्रह्म जर कोणता, खरा निर्गुण निराकार ईश्वर जर कोणता आहे, तर तो हा आमच्या छन्नी हातोड्या हातात बाळगणारा आजचा वडर आणि प्राचीन काळातला शिल्पकार आहे. त्याच्या पुढे नतमस्तक होणं खरं म्हणजे गरजेचं आहे. त्याच्या पुढे नतमस्तक होतो आणि पुढील विचार मांडतो. हा छन्नी हातोडा बाळगणारा याचेच आजपासून 2000 वर्षापूर्वी, यानेच आजपासून 2000 वर्षापूर्वी खरं म्हणजे भारतात ही कला परंपरा निर्माण केली. काळ आहे सातवाहनांचा. आजपासून 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळातल्या सार्थवाह पथावर बौद्ध भिक्षूंसाठी मोठमोठाले वर्षावास कोरले जायचे. हे वर्षावास कोरण्याचं काम छन्नी हातोडा हातात घेऊन आजचा वडर समाजच त्या काळात करायचा. डोंगर दऱ्यातल्या कपारीला आकार देऊन बौद्ध भिक्षूंसाठी वर्षावास तयार केले जायचे. सार्थवाह पथावरील या वर्षावासाचा वापर कालांतरानं त्याच काळामध्ये वणिजांनी, व्यापाऱ्यांनी त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानासाठी केलेला दिसायचा. ही या लेण्याच्या स्वरूपातली निवास वापरायला त्यांनी सुरुवात केली दिसते. या लेण्यातील पाषाण शिल्पकारांच्या हातातील छन्नी हातोड्यांना प्रेरित करायचं. या लेण्यातील प्रचंड पाषाण या शिल्पकारांच्या छन्नी हातोड्याला प्रेरित करायचा. कलाकाराच्या मनातली कला पाषाणातून जिवंत व्हायची, शिल्पाविष्कार घडायचा, अप्रतिम मूर्ती साकार व्हायची. सुरुवातीला प्रतिकात्मकतेत बौद्ध स्तूपच सिद्धार्थ गौतम बुद्धाचे प्रतीक म्हणून साकारले. सिद्धार्थ गौतम बुद्धांना प्रत्यक्ष पाहिलेली माणसं होती. त्यांच्या आठवणीतून बुद्धाची मूर्ती मूर्तिकाराच्या मनात साकारायची. तिला मूर्तरूप देऊन जिवंत भाव निर्माण करण्याचे कसब शिल्पकाराच्या छन्नी हातोड्यात आले. हा कला आविष्कार स्वांत सुखाय होता. कुणी सांगितलं मोठी बिदागी मिळणार आहे म्हणून नव्हे. पाषाणातून मूर्ती साकारल्यानंतर होणारा आनंद, अवर्णनीय आनंद, हाच खरं तर त्या शिल्पकाराच्या, मूर्तिकाराच्या परिश्रमाचं अंतिम चीज असायचं. ज्या काळात ही कला साधना सुरू झाली तो सातवाहन काळ म्हणजे सह्याद्री विंध्याद्री परिसरातला संपन्नतेचा कालखंड. पोटा पाण्याची दधात नाही, आर्थिक संपन्नता आहे, व्यापार उदीम वाढलाय. या परिस्थितीत शिल्पकाराच्या हातातल्या छन्नी हातोड्याने कलायज्ञ मांडलाय. अप्रतिम शिल्पाविष्कार घडत राहिला. कलाकाराच्या मनात साकारलेला धीरगंभीर बुद्ध अजिंठ्याच्या पाषाणातून आविष्कृत झाला. दगडातून जिवंत भावदर्शन घडवण्याचे सामर्थ्य असलेला हा शिल्पकार त्याच्या कला समाधीत मग्न असायचा. समोर जिवंत भावदर्शन घडायचे व त्याची समाधी पूर्ण व्हायची. ही कला साधना हजारो वर्षे सुरू असलेली तपस्या आहे. हे मोलमजुरीचं कुणीतरी राजा राणीच्या खुशी खातर झालेलं काम नाही, किंवा ही कुठल्या तरी परग्रहावरच्या आलेल्या लोकांनी केलेली ही कलाकृती आहे. या निमित्तानं मला एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, थोडंसं विषयांतर करू नये. काही वर्षांपूर्वी 2-4 वर्षांपूर्वी औरंगाबादला एक सेमिनार झाला, इंटरनॅशनल सेमिनार अजिंठा वेरूळच्या लेण्याच्या संदर्भात.
आणि त्या अजिंठा वेरूळच्या लेण्याच्या व्युत्पत्तीच्या संदर्भात तो विधान करणारी एक जर्मन विदुषीने पेपर वाचला आणि त्या पेपरमध्ये त्या बाईने सांगितलं काय, तर अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या मानव निर्मित नाही, परग्रहावरचे एलियन्स आले आणि त्यांनी रातोरात या मूर्ती कोरल्या आणि ते निघून गेले. हा मूर्खपणा, आंतरराष्ट्रीय परिषदेतला हा मूर्खपणा का घडतो, त्याचं उत्तर आहे की आमच्यावरचा विश्वासच उडालेला आहे. आमच्यावरचा विश्वास उडाल्याचं हे द्योतक आहे. हे द्योतक काय, काय अगदी 21व्या शतकातल्या विदुषींनी केलेलं हे विधान काय, किंवा आमच्या पौराणिक परंपरांनी कुठेतरी सांगितलेली गोष्ट काय, की एकदा असंच इंद्र स्वर्गातून निघाला आणि त्याला अजिंठ्याच्या लेण्यावरून चालला आणि त्याला खाली लक्षात आलं की अरे आपल्या स्वर्गातल्या अप्सरा इथे नाचतायत. त्यांनी शाप दिला आणि त्या सगळ्या अप्सरा दगड झाल्या. हे म्हणणं काय? हा दोन्हीही मूर्खपणा आहे. हा मूर्खपणा कशामुळे निर्माण होतो, तर आमच्यातल्या कर्तृत्वावरचा विश्वास ढळल्यामुळे हे घडतंय आणि न्यूनगंडानं पछाडल्यामुळे हे घडतंय. मी या निमित्तानं जाताचा हा विचार मांडू इच्छित की हा न्यूनगंड आपण काढून टाकूया आणि सुज्ञपणे, डोळसपणे प्राचीनत्वाकडे थोड्याशा गांभीर्यानं पाहूया. आणि या दृष्टीने हा डॉक्टर सोनटक्केने सुरू केलेला उपक्रम निश्चितच मला जास्त उपयुक्त वाटतो. ही कला साधना खरं म्हणजे ही कला साधना हजारो वर्ष सुरू असलेली तपस्या आहे. हे मोलबजारीच्या कुणीतरी राजा राणीच्या खुशी खातर सांगितलेलं काम नव्हे. हा कलाविष्कार पाहायला पाहिजे. तो मनात साकारलेल्या कथा पाषाणातून जिवंत उभी करायची, ही गोष्ट कागदावर चित्र काढण्यासारखी सोपी नाही, हे लक्षात घेऊ. इथे पाषाणासारखे माध्यम आहे आणि छन्नी सारखी लेखणी आहे. इथे शारीरिक सामर्थ्याचे नुसते काम नाही, हातोड्याच्या ठोक्यातला हळूवारपणा आहे, हातावरचे नियंत्रण आहे आणि सर्वात महत्वाचे ती शिल्पकाराची लागलेली कला समाधी आहे, की ज्या कला समाधीतून प्रत्यक्ष देवच साकारतोय, जिवंतपणे आमच्या पाषाणातून जिवंत होऊन उठतोय. हे जे सामर्थ्य आहे नवनिर्मितीचं, हे सामर्थ्य, या सामर्थ्यापुढे खरं म्हणजे आम्ही नतमस्तक व्हायचंय. ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यावी. या कला समाधीचा अप्रतिम आविष्कार दिसतो तो 8व्या शतकातल्या वेरूळच्या कैलास. पौराणिक कथातील अनेक प्रसंग इथे जिवंत होऊन उठले आहेत. सगळ्यात प्रसिद्ध शिल्पाविष्कार रावण कैलास हलवतोय हा प्रसंग तर अप्रतिम स्वरूपात शिल्पित झालाय. इथे नुसती कथा प्रसंग पाहायचे नाहीत, तर शिल्पकाराच्या छन्नी हातोड्यातून जिवंत होऊन उठलेला भावाविष्कार पाहायचा. पार्वतीच्या चेहऱ्यावरची भीती लक्षात घ्यायची आणि रावणाच्या आविर्भावातला ओझ लक्षात घ्यायचा, की जो ओझ या शिल्पकाराच्या छन्नी हातोड्याने पाषाणातून निर्माण झाला. तीच कला साधना मराठवाड्यातल्या असंख्य मंदिर शिल्पाविष्कारातून आढळते. स्वांत्य सुखाय अशी ही कला साधना इथेही घडते. संतांच्या भावविश्वात साकारलेला देव शब्दरूप घेऊन वारकऱ्यांच्या यात्रेत जसा नाचू लागतो, तसाच होट्टलच्या सिद्धेश्वराच्या बाह्यभिंतीवरील गणराजी रंगी नाचतो. शिल्पकाराच्या भावसमाधीतला ईश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील छन्नी हातोड्याच्या टणत्कारातून मूर्तरूप घेतो आणि जिवंत भावदर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यातल्या निर्गुण निराकार सगुण साकार ईश्वर स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत बसलाय, तिथे त्याचे भक्तिभावाने दर्शन घ्यायचे. बाह्यभिंतीवरील साक्षात्कार हा मानवी भावभावनांच्या स्वरूपातला कलाविष्कार आहे. इथे ईश्वराची विविध रूप, निरनिराळे भाव प्रकट होतात, ते मूर्तिकाराच्या कला साधने. सारा ईश्वरी आविष्कार जिवंत होऊन उठतो तो या बाह्यभिंतीवरील कलाविष्कारात. इथे पाहायचा तो कलाकाराने आपला प्राण ओतून पाषाणातून जिवंत केलेला ईश्वरी भाव. खरा ईश्वर जिवंत आहे तो इथे शिल्पकार मूर्तिकाराच्या छन्नी हातोड्यातून आणि कलाविष्कारातून साकारलेल्या पाषाण मूर्तीत.
भलेही आमच्या मूर्तिभंजकांनी त्याचं नाक तोडलं असेल, कान तोडलं असेल, वेणी तोडली असेल, हातपाय तुटले असतील, तरी त्या मूर्ती आविष्कारातल्या त्यातला भावाविष्कार जो आहे तो अजूनही कायम आहे. याची अनुभूती मराठवाड्यातल्या शेकडो मंदिरांच्या मधून आपल्याला दिसते. आज मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत. आज खरं म्हणजे संपूर्ण भारतात नव्हे, महाराष्ट्रामध्ये अगदी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईतलं किंवा शिवाजी महाराज, ज्याला आता शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय म्हणतो आपण, तशा सारखं मोठं वस्तू संग्रहालय खरं म्हणजे आज मराठवाड्यामध्ये निर्माण करता येईल. एवढ्या असंख्य कलाकृती अक्षरशः गुखाडीमध्ये उद्ध्वस्त अवस्थेत गावोगावी पडलेल्या आहेत. या 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 मूर्तिशास्त्राच्या अभ्यासाचं खऱ्या अर्थानं फलित तेव्हा होईल की जेव्हा मराठवाड्यासाठी अशा प्रकारचे आणि हे सगळ्या महाराष्ट्रभर विखरून पडलेल्या मूर्ती आविष्कार मूर्तींचा संग्रह करण्यासाठी एखादं वस्तू संग्रहालय तयार. महाराष्ट्राच्या तुलनेत जर विचार केला तर मराठवाड्यातल्या खेडोपाडी पावलोपावली तुम्हाला उद्ध्वस्त अवस्थेतल्या मूर्ती दिसतात. मूर्ती दिसली की आमच्यातला देव, आमच्यातला भाव जागा होतो आणि मग तो माझा देव असेल तर मी त्याला नमस्कार करतो, हळद कुंकू दगड धोंडे वाहतो आणि सांगतो काहीतरी, मग मागतो आणि जायचो. आणि जर दुसऱ्या कोणत्याचा देव असेल, माझ्या श्रद्धेचा भाव नसेल, मी तिकडे दुर्लक्ष करतो. अशी शेकडो मंदिरं चालुक्य शैलीतली. आता सुदैवाना होटल या ठिकाणी होटल महोत्सव सुरू झाला. इंटॅच या संघटनेने पुढाकार घेऊन त्या होटल एक महत्वाचं असं केंद्र आहे की जिथे 4 अप्रतिम मंदिरं आहेत आणि 3-4 शिलालेख आहेत. मंदिरं नुसती असून उपयोग नाही, त्या मंदिरांचा काळ निश्चित करणारे पुरावे प्रत्यक्ष 9व्या-10व्या शतकातले या होटलला उपलब्ध आहेत. आपल्याला लक्षात आहे होटल सारखंच एक महत्वाचं केंद्र म्हणजे बादामी ऐहोळे पट्टण. होटलच्या अगोदर 200 वर्ष अगोदर पूर्व चालुक्यांच्या काळात बादामी ऐहोळे पट्टण आलं आणि सुदैवानं त्या शिल्पाविष्काराच्या सुदैवानं त्या काळात ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी बादामी ऐहोळे पट्टणाला प्रोजेक्ट केलं आणि आंतरराष्ट्रीय तुमच्या याच्यावर नकाशावर, आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर बादामी ऐहोळे पट्टण आलं. आणि म्हणून आज भारतात येणारा प्रत्येक प्रवासी जसा अजिंठा वेरूळला येतो तसा तो बादामी ऐहोळे पट्टणाला. बादामी ऐहोळे पट्टणाकल सारखी 200 वर्षांनंतरची मंदिरं आणि शिलालेख आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या होट्टल या ठिकाणी आहेत. असेच अप्रतिम कलाविष्कार धर्मापुरीला आहे, असाच अप्रतिम कलाविष्कार पानगावला आहे, असाच अप्रतिम कलाविष्कार धर्मापुरी, पानगाव, अंबाजोगाई खुद्द या ठिकाणी आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, अजिंठा वेरूळसाठी प्रसिद्ध असलेला आपला मराठवाडा निदान 25-30 आणखी अप्रतिम अशा प्रकारच्या उद्ध्वस्त अवस्थेतल्या लेण्या आज अक्षरशः धूळ खात पडलेल्या आहेत, जिकडे कोणाचंही लक्ष नाही. मोठ्या प्रमाणात जर आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर या आविष्काराला पर्यटन नकाशावर जर आपण आणलं तर मोठ्या प्रमाणात कला साधनाही होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. सांगायचा मतितार्थ असा की जीव ओतून पाषाणातून जिवंत केलेला ईश्वरी भाव हा खरा ईश्वर इथे जिवंत आहे. सांगायचा मतितार्थ असा की इथे या सगळ्या उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आज देव शिल्लक नाही. तुम्हाला सांगतो, चालुक्य कालखंडातली 25 मंदिरं मराठवाड्यात आहेत की जिथे आज देव पूजिला जात नाही, कारण गाभाऱ्यातला प्राणप्रतिष्ठा केलेला देव उद्ध्वस्त झालेला आहे. पण बाह्यभिंतीवर शिल्पकारांनी निर्माण केलेला जो देव आहे, स्वतःच्या प्रयत्नाचा प्राण ओतून जिथे जिवंतपणा आणलेला आहे, तो जिवंत देव आज मूर्तीमध्ये तुमच्याकडनं काही अपेक्षा करतोय. ही अपेक्षा करणारे डोळे आपले पाहिजेत. तो डोळसपणा आपल्याला पाहिजे. त्या डोळसपणे जर या मूर्तीकडे आपण पाहिलं, उद्ध्वस्त अवस्थेतल्या मूर्तींकडे, तर निदान या उद्ध्वस्त अवस्थेतल्या मूर्तींचं दर्शन घेऊ नका. आठवा तो शिल्पकार की ज्याच्या छन्नी हातोड्यातून हा जिवंत कलाविष्कार घडलाय, ज्याने आपला प्राण ओतून पाषाणातून जिवंत केल्या इथे ईश्वर भाव.
खरा ईश्वर जिवंत आहे तो इथे या शिल्पकाराच्या छन्नी हातोड्यातून जन्माला आलेला, इथे शिल्पकार मूर्तिकाराच्या छन्नी हातोड्यातून आणि कलाविष्कारातून साकारलेला आहे तो या पाषाण मूर्तीत तुम्हाला दिसतोय. दुर्दैवानं आम्ही आज इतके निगरगट्ट झालेलो आहोत, आमच्या भावना सगळ्या मेलेल्या आहेत. आम्हाला फक्त कणव वाटते. छन्नी हातोडी बाळगणारा वडर पाहिला की आम्हाला त्याच्याबद्दल कणव वाटणं साहजिक आहे, पण ती कणव वाटावी अशी परिस्थिती कोणी निर्माण केली आहे? आम्ही निर्माण केली आहे. कारण आमच्यामध्ये कला आविष्कार समजून घेण्याचं औदार्यच उरलेलं. तुम्हाला कला निर्मिती करता येणार नाही, ठीक आहे, आपण कला निर्मिती करायची नाही, पण निदान निर्माण झालेल्या कलेला दाद देण्याचं तरी औदार्य आपण दाखवा. एखाद्या संगीत मैफिलीत तुम्ही बसलेला आहात आणि जर मख्ख तोंडानं मख्ख चेहऱ्यानं बसला असाल तर तो शिल्प त्या गायकाला त्याच्या गाण्याची स्फूर्ती तरी कशी मिळणार? तो गाळूच शकणार नाही. तशीच अवस्था आमची भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आमचा शिल्पकार हा वडर बनून राहिलाय, कारण त्यांनी निर्माण केलेल्या कलेला दाद देण्याचं औदार्य हे देखील आमच्या मराठी माणसाच्या मनात उरलेलं नाहीये. सांगायचं मतितार्थ असा की मंदिर उद्ध्वस्त असेल, गाभाऱ्यात देव नसेल, पण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील देवता आविष्कार तेवढाच जिवंत आहे. आज दर्शन घ्यायला जायचंय ते या उद्ध्वस्त अवस्थेतल्या देवता आविष्कार पाहण्यासाठी. माणसानं निर्माण केलेला हा देव पाहण्यासाठी तिथे जा. चेहऱ्यावरचा आशीर्वाद भाव तेवढाच प्रभावी आहे. इथे उद्ध्वस्त ढिगाऱ्यातही आहे एक अप्रतिम कला संग्रहालय. ते पाहण्याचं औदार्य दाखवा आणि चरणी लीन व्हा त्या अनामिक शिल्पकार स्थपतीच्या स्मृतीला. मी या ठिकाणी या अनामिक कला निर्मात्याला अभिवादन करतो. देव प्रत्यक्षात आहे की नाही मला माहिती नाही, परंतु मला जो देव दिसतो तो या शिल्पकारानं निर्माण केलेल्या अप्रतिम कलाविष्कारात. मी त्या कलाविष्कारापुढे नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कलाकाराचं भावविश्व उलगडून दाखवण्याची भूमिका खरं तर आपण व्यक्त केली. अनेक नवसंशोधकांना प्रेरणादायी ठरावं अशा प्रकारचे आपलं व्याख्यान, अशा प्रकारची आपली मांडणी निश्चितपणे महत्त्वाची ठरेल. आणि ही मांडणी नवसंशोधकांना, अभ्यासकांना प्रेरणादायी ठरावी अशा प्रकारचे आहे. काही संशोधकांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ देतो. त्यांनी काही प्रश्न उपस्थित करावे. हो. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी हँड रेज करावं, जे त्यांना अनम्यूट करता येईल आणि मग प्रश्न घेता येईल. त्याचबरोबर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारले तरी हरकत नाही. हँड रेज केल्यानंतर त्यांना अनम्यूट केलं जाईल आणि मग ते प्रत्यक्ष प्रश्न विचारतील. सुरेंद्र सर समोर घ्या, बहुतेक प्रश्न नाही आहेत. एक आहे. सर सरांच्या मांडणीतून आपण शिल्पकाराची मनोभूमिका शोधण्याचा प्रयत्न केला. आज आपण मूर्तिशास्त्राचा अभ्यास करत असताना, आवाज येतोय ना सर? मूर्तिशास्त्राचा अभ्यास करत असताना अनेक तांत्रिकतांमध्ये अडकत असतो, पण या तांत्रिकतांच्या पलीकडे जाऊन शिल्पकाराची कला समाधी आणि त्यातून त्याची भावाविष्कार समजून घ्यावेत. शिल्पकाराला काय सांगायचंय हे खरं तर मनोभावे समजावावं, ही सरांची भूमिका आज व्यक्त झाली.
शिल्पकाराच्या भावसमाधीमधील ईश्वर आज आपल्याला खऱ्या अर्थानं समजला आणि कलाकाराने प्राण ओतून उभी केलेली शिल्प कशा भावनेतून बघावीत हा दृष्टिकोन आम्हाला प्राप्त झाला. सर, आपल्यासारखे मान्यवर पितामह आज आम्हाला व्याख्याते म्हणून लाभले. अत्यंत आनंद वाटला. या व्याख्यानाच्या माध्यमातून पुस्तकांच्या तांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन वेगळी भावना आमच्यापर्यंत पोहोचली. नवीन संशोधकांना ही भावना निश्चित उभारी देणारी आहे, वेगळा दृष्टिकोन देणारी आहे. याच्यातील अनेक संशोधन यथावकाश जेव्हा लॉकडाऊन उघडेल, समक्ष मंदिरं पाहिलं जातील, मूर्ती पाहिलं जातील, तेव्हा तुमच्या भूमिका त्यांच्यासाठी निश्चितपणे उपयोगाचा ठरतील आणि त्यातून कलाकारांच्या भूमिकेतून कलाकाराची भावनाविष्कार, कलाकाराची कला समाधी कशी लागली असेल याचा विचार करून विश्लेषण संशोधक निश्चितपणे करतील असं मला वाटतं. त्या दृष्टीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याकडून सातत्याने होत राहावं. ही आपलीही कला साधना आणि आपला अभ्यास सातत्यपूर्ण राहावा, जो संशोधकांना निश्चितपणे उपयोगी आहे. आणि याबरोबरीनं मी या कार्यक्रमाचा समारोप होतोय अशी विनंती करतो. सोनटके सरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाची घोषणा करा. ठीक आहे सर, बोला. हॅलो. हो सर. सरडे सर बोला. सरडे सर प्लीज बोला. नमस्कार सर, खूप सुंदर व्याख्यान झालं, खूप ज्ञानवर्धक आहे. तर मला या दृष्टीनं किंवा या व्याख्यानाच्या अनुषंगानं एक विचारायचंय की नुकतंच आपण पाहिलं की महाराष्ट्रातील काही किल्ले जे आहे युनेस्कोने म्हणजे त्या ह्याच्यामध्ये नॉमिनेट झालेले आहेत किंवा ते संरक्षित वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ते घोषित करणार आहेत असं किंवा ती प्रक्रिया सुरू आहे. तर त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर होट्टल येथील मंदिरं जी आहेत ती त्या तुलनेची आहेत किंवा त्या प्रकारची आहेत की त्यांना जर आपण पाठपुरावा केला किंवा जे मूर्ती अभ्यासक आहेत किंवा जे नेते मंडळी आहे किंवा सरकार आहे तर त्या आपल्या माध्यमातून आपण जर एखादं रिपोर्ट किंवा एक अहवाल सादर करून की होट्टल किंवा आसपासची जी चालुक्यकालीन मंदिरं जी आहेत की ती मंदिरं भविष्यामध्ये जागतिक वारसा म्हणून नोंदली जाऊ शकतात का, या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर मला वाटतं की काही वर्षांमध्ये आपल्याला हे यश मिळू शकतं, कारण त्या तुलनेची ही मंदिरं आहेत. तर त्या दृष्टीनं प्रभाकर देव सरांनी पुढाकार घ्यावा किंवा आपण सर्वांनीच मिळून काहीतरी एक अहवाल किंवा अशा आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण सरकारला ही विनंती करावी असं माझं एक मत आहे आणि त्याच्यावर विचार व्हावा मला हे सांगायचं आहे. ते चांगलं आहे खरं म्हणजे अगदी चांगली कल्पना आहे. दुर्दैवानं काय झालं ते का गेल्या 50 वर्ष 70 वर्ष स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या 70 वर्षामध्ये प्राचीन इतिहास असं म्हटलं की आम्हाला प्राचीनत्वाबद्दलच एक प्रकारची घृणा निर्माण झालेली आणि प्राचीनत्व म्हणजे सगळ्या नुसता भंपकपणा आहे काही नाही, सगळं आम्ही प्राचीन सामान्य माणूस प्राचीन म्हणजे एकदम रामायण महाभारतात जाऊन भेटतो. प्रत्यक्षात जी वास्तवातला जी प्राचीन वाटचाल आहे ती इसवी सनाच्या इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकापासून किंवा मौर्य कालखंडापासून ते अगदी 13व्या 14व्या शतकापर्यंत यादव कालखंडापर्यंत ही प्राचीन वाटचाल आमच्या पूर्णपणे अगदी इतिहासाच्या अभ्यासकाच्याही पूर्णपणे विस्मृतीत गेलेली आहे. हा कुठेही अभ्यास आम्ही आमच्या IAS मध्ये UPSC मध्ये MPSCच्या परीक्षेमध्ये याचा कुठेही संदर्भ येत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल तर मी सांगायला हरकत नाही, मी पेरिप्लसचं भाषांतर करतोय. आपण सगळे इतिहासाचे प्राध्यापक आहात, आपल्याला मला कल्पना आहे की आपल्याला पेरिप्लस हे नावही दिलेलं नाहीये, माहिती नाही. 1830 साली ग्रीसमध्ये एक हस्तलिखित उपलब्ध झालं, पेरिप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या नावाचा प्रवास वर्णन. सुरुवातीची पानं गायब आहेत. हा प्रवासी कोण आहे माहिती नाही, पण हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात बडोदा याला भृगुकच्छला म्हणजे भडोचला उतरतोय गुजरातमध्ये जहाज घेऊन आणि गुजरात मधून हा अजंठा मार्गे पैठणला येतोय. पैठणला तो वास्तव्य करतोय. भोगवर्धन म्हणजे भोकरदनला तो राहतोय. भोकरदन पाहतोय. भोकरदनचं अप्रतिम वर्णन करतोय तो.
भोकरदन होऊन तो याला तुमच्या तगरपूरला जातोय आणि महाराष्ट्र आणि सातवाहनकालीन साम्राज्यातल्या 9 मेट्रोपॉलिटन सिटीचा तो उल्लेख करतो. मला सांगा 500 वर्ष टिकलेलं प्राचीन भारताचं हे सर्वात मोठं साम्राज्य गुप्तांपेक्षाही जास्त काळ टिकलेलं, आमच्या अभ्यासक्रमामध्ये अगदी मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम तुम्ही तपासा, या सातवाहन साम्राज्याचा उल्लेख कुठेही नाही. साऊथ इंडियन डायनास्टीज मध्ये सातवाहन, चोर, चेल, पांड्य असं सगळं एक चॅप्टर लिहिलं. 500 वर्ष टिकलेलं साम्राज्य. मला सांगा हा 500 वर्षाचा संपन्न कालखंड समजून घेतल्याशिवाय आम्हाला या कला आविष्काराचं सामर्थ्य लक्षातच येणार नाही. कुठून हा कला आविष्कार घडलाय? 900 लेण्या महाराष्ट्रामध्ये आहेत. भारतातल्या 1200 लेण्यांपैकी 900 लेण्या महाराष्ट्रात आहेत. जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर करण्यासारखी शेकडो अवशेष, अक्षरशः शेकडो अवशेष महाराष्ट्रामध्ये विकून पडलेले आहेत. मला सांगा, अगदी वेरूळचं कैलास लेणं आहे. वेरूळचं कैलास लेणं जगातल्या कुठल्याही अवशेषाची त्याची तुलना होऊ शकते का? इतका अप्रतिम कलाविष्कार वेरूळच्या लेण्यांमध्ये. सांगायचा मतितार्थ, आपल्याकडे जागतिक वारसा म्हणून ज्याला प्रतिष्ठा मिळावी असे असंख्य अवशेष पडलेले अगदी आपल्या मराठवाड्यात पडलेले. तेव्हा गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, चांगला उपक्रम माझा तुम्ही सुरू केलाय तरुणांनी, हाच पुढाकार घ्यावा आणि आपली संघटना आहे किंवा अशा प्रकारच्या अभ्यासकांची एखादी संघटना उभी करता येईल. आपण अगदी केंद्र सरकारपर्यंत पण न्यूज पोहोचू शकतो. इंटॅच सारखी इंटरनॅशनल संघटना, त्या संघटनांच्या वतीनं आपण या अवशेषांचं जोपासना आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि इंटरनॅशनल ग्रुपवर, इंटरनॅशनल टुरिझमच्या मॅपवर या सगळ्या ठिकाणांना आणण्याचा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो. त्याला आवश्यकता आहे की डोळसपणे आमचा प्राचीन काळ पुन्हा एकदा धुंडाळणे. प्राचीन काळ म्हणताना मी रामायण महाभारत काळ म्हणत नाही. प्राचीन काळ म्हणताना मी वेद काळ म्हणत नाही. प्राचीन कालखंड म्हणताना मौर्य कालखंडापासून ते यादव कालखंडापर्यंत आम्हाला अगदी मराठवाड्यातले दौलताबाद आमच्या लक्षात आहे. आम्ही मराठवाड्यातल्या देवगिरी सारखं प्रचंड मोठं साम्राज्य आम्ही पूर्णपणे विस्मृतीत गेलो. देवगिरी आम्हाला विसरावीशी वाटते. आम्हाला दौलताबाद बद्दल आकर्षण आहे. सांगायचा मतितार्थ, आम्हाला थोडस डोळसपणे आमच्या भूतकाळात काळजीपूर्वक डोकावं लागेल आणि त्याचं पुनर्जागरण करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. मला आनंद आहे, अगदी आज मी 85 वर्षाच्या वयात आहे. मला आनंद आहे की नवीन तरुण, सोनटक्के सारखी तरुण मुलं विज्ञानाकडे वळले आहेत आणि नुसती वळली नाहीत, आम्ही आमच्यासारखे वळलो. आम्हाला ते काही जमलं नाही, आम्हाला जे जमलं नाही ते काम 100% करतायत. लोकांपर्यंत हा मूर्ती विज्ञानाचा अभ्यास सामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम ते करतायत. त्यांनी हे काम असं चालू ठेवावं आणि मूर्ती आणि प्राचीन अवशेषांना खरं म्हणजे आपल्याला हे लक्षात नाहीये. मी मागे युरोपला मी टूर करून आलो. जेव्हा आपण पाश्चात्य जगात जातोय तेव्हा काय पाहायला जातो तर पाश्चात्य जगातली प्राचीनत्वाची पुराण, जिथे काहीही नाही तिथे ते सांभाळून ठेवलेले. ते तिथे नसतील तर आमच्या भारतातल्याच मूर्ती इथून, मला कल्पना आहे की भारतातला पहिला स्मगलर हा नानू नारंग आहे. आणि काय त्यांनी स्मगल केलं, आमच्या भारतातल्या अप्रतिम मूर्ती या स्मगल झाल्या. आणि सुदैवानं त्या मूर्ती स्मगल झाल्या ते मी नशीबवान म्हणतो त्या मूर्तींना, कारण त्या मूर्ती आज जगभरातल्या म्युझियम्स मध्ये अगदी डौलानं उभ्या आहेत. आणि आमच्याकडे उरलेल्या ज्या मूर्ती आहेत आम्ही त्या मूर्तींची बुखाडी बनवलेली आहे. किंवा एवढी जरी जाण आम्हाला आली की आमचा हा पुरातन अवशेष आहे जो आम्ही सांभाळला पाहिजे, तरी फार मोठं काम होईल. आणि आपण अशा प्रकारे जर प्रयत्न करणार असाल मलाही आनंद वाटेल. मीही सहभागी व्हायला तयार आहे. सर नमस्कार. सर
ओके ओके सर, नमस्कार सर. मी प्राध्यापक भागवत डेसले, सध्या डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये पुण्यामध्ये इंग्रजी विभागाचा विभाग प्रमुख म्हणून काम करतोय सर. तसा मी प्रॉपर नगरचा. तुमचं पुस्तक एक वाचण्यात आलेलं सर, टेम्पल्स ऑफ मराठवाडा. त्याच्यामध्ये सर मराठवाड्यामधली बऱ्याचशा टेम्पल्सची इन्फॉर्मेशन मिळालेली. तसंच माझं एक सर्च चालू होतं सर सध्या, की अहमदनगरमध्ये, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण बरेचसे टेम्पल्स आहेत जे खूप जुने एन्शियंट टेम्पल्स म्हणू शकतो असे. तर अशा टेम्पल्स विषयी एखादं कलेक्टिव्ह बुक माहिती असल्यास ते एक रेफरन्स बुक मला त्याची माहिती पाहिजे होती सर. आणि दुसरी इन्फॉर्मेशन अशी पाहिजे होती सर, की मी जिथं राहतो त्या एरियापासून खूप बोला भागवत सर बोला, तुमचा आवाज जातो. त्याची इन्फॉर्मेशन सर. ओके, आवाज जातोय सर? आवाज बोला बोला. ओके ओके सर. तर माझ्या गावापासून एक छोटंसं गाव आहे शेजारी, घोटण म्हणून. तर त्या मंदिराला मी भेट देण्यासाठी गेलेलो, मल्लिकार्जुनेश्वर मंदिर म्हणून, पैठणच्या खूप जवळ येते. जेव्हा कधी तिथल्या लोकांना इन्फॉर्मेशन विचारले जाते तर ते सरळ सांगतात की हे सातवाहन काळामध्ये बनवलं गेलेलं मंदिर आहे. पण त्याच्यासाठी सर डॉक्युमेंट्स वगैरे कुठंच काही मिळत नाही. तर एखादं मंदिर कोणत्या काळात बनवलं गेलंय ह्याचे आपल्याला पुरावे कसे गोळा करू शकतो किंवा आपण कसं कन्क्लुजन काढू शकतो ह्याच्याविषयी पुस्तकाची थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे होती. अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. एखादं मंदिर, एखाद्या मंदिराचा प्राचीनत्वाचे जे निकष आहेत ते 2-3 वेगळ्या प्रकारचे. स्थान महत्व म्हणून काही गोष्टींना महत्व दिलं जातं. बांधकाम एक वेगळाच काळ सुचवतंय. ज्या देवतेची उपासना केली जाते त्या देवतेची उपासना काही दुसरं सुचवत आहे. सांगायचा मतितार्थ एखाद्या मंदिराचा काळ हा कशाच्या आधारे आपण निश्चित करायचा, या प्रश्नाचं नेमकं उत्तर जर द्यायचं असेल तर ते हे आहे की त्या परिसरामध्ये, त्या भागामध्ये सापडलेला शिलालेख, तिथे लिखित पुरावाच आहे. ताम्रपटामधला उल्लेख असेल, शिलालेखामधला उल्लेख असेल तर तो सगळ्यात निर्विवाद ठरावा असा जर कोणता पुरावा असेल तर तो शिलालेख. अर्थात सगळीकडे शिलालेख सापडतात असं नाही, पण एक लक्षात घ्या, मंदिर स्थापत्याचा अभ्यास करणाऱ्यांनी पहिला प्रयत्न शिलालेख शोधण्याचाही करणं अगत्याचं. आपल्याला सांगायला आश्चर्य वाटेल की नांदेड जिल्ह्यामध्ये 1963 यशवंत कॉलेज निघालं आणि 1968 यशवंत कॉलेजच्या प्राचार्य म्हैसेकरांनी कॉलेजच्याच अगदी बॉटनी पासून ते केमिस्ट्री, झुऑलॉजीच्या प्राध्यापकांना बरोबर, तरुण प्राध्यापक सगळे यांना बरोबर घेऊन नांदेड जिल्ह्याचा सर्व्हे केला. कशाचा सर्व्हे केला? प्राचार्य म्हैसेकर हे तर केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते, त्यांना इतिहासाचं काहीही देणं घेणं नाही, परंतु इतिहासाचे प्राचीन अवशेष नांदेड जिल्ह्यात सापडतात याचा धांडोळा घेत नांदेड यशवंत कॉलेजची एक 4-5 जणांची टीम अक्षरशः सायकलवर नांदेड जिल्ह्याभर हिंडली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, नांदेड जिल्ह्यामध्ये 40 शिलालेख सापडलेले आहेत. या 40 शिलालेखापैकी 30 शिलालेख कानडी भाषेतले आहेत आणि हे सगळे शिलालेख चालुक्य काळातले आहेत. धारवाडच्या डॉक्टर श्रीनिवास रित्ती या शिलालेख शास्त्रज्ञानं हे सगळे शिलालेख वाचले आणि 1969 यशवंत कॉलेजच्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या वतीनं इन्स्क्रिप्शन फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्ट या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. सांगायचा मतितार्थ असा की आपण जर प्रयत्न केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 30-40 प्राचीन शिलालेख, प्राचीन म्हणतोय मी, प्राचीन म्हणजे 100-200 वर्षापूर्वीचं नाही, 300 वर्षापूर्वीचं नाही, प्राचीन म्हणजे यादवांच्याही अगोदरच्या काळात, चालुक्य काळात. तेव्हा 1000-1500 वर्षापूर्वीचे शिलालेख मराठवाड्यामध्ये पावलोपावली पडलेले, त्याची जाण असणारा सुज्ञ अभ्यासक आवश्यक आहे. तेव्हा सांगायचा मतितार्थ सगळ्यात महत्वाचा जो पुरावा आपल्याला मिळतो तो शिलालेखांच्या स्वरूपात. दुसरा जो पुरावा आहे तो बांधकामाच्या स्वरूपात आहे. बांधकाम जर सिमेंट कॉन्क्रीटचं असेल आणि तो सांगत असेल की बाबा नाही, आमच्या
यादव काळातलं आहे म्हटलं, जुनं देऊळ आहे, सातवाहन काळातलं. सातवाहन काळातलं देऊळ कसं असेल? सिमेंटचा वापरच नाही तिथे, म्हणजे कुठलं मॅटर, कुठलं सिमेंटिंग मॅटर कुठलं वापरलं गेलं नाही तिथे. जर चुना असेल किंवा विटांचं बांधकाम असेल, आता उदाहरण द्यायचं झालं तर भारतातलं सर्वात प्राचीन मंदिर मराठवाड्यात आहे, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? येस, आहे, निश्चितच आहे. काय तेर, उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेर या ठिकाणी भारतातलं सगळ्यात प्राचीन मंदिर, 4थ्या शतकातलं मंदिर आहे. आणि हे मंदिर कशाच्या आधारे ठरत आहे? तर विटांच्या आकाराच्या आधारे. मौर्य काळातल्या विटा, त्या विटांच्या साईजची साधारण बाळगणाऱ्या विटा तेरच्या त्रिविक्रम मंदिरात सापडलेल्या आहेत. तरंगणाऱ्या विटा आहेत. सांगायचा मतितार्थ असा की काळ निश्चिती जो करायची मंदिराची, ती काळ निश्चिती करताना त्या मंदिरामध्ये, त्या मंदिराचं जे बांधकाम आहे, त्या बांधकामासाठी वापरलेले जे मटेरियल आहे, सिमेंटिंग मटेरियल आहे, हा काळ निश्चित सुटतो. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे कालनिश्चयासाठी, ती म्हणजे त्या देवतेचा उल्लेख. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये रामोपासना ही वाकाटक काळानंतर सुरू झाली आहे. कारण प्रभावती गुप्ता ही गुप्त साम्राज्यातली राजकुमारी वाकाटकांच्याकडे दिली जाते आणि हिच्या बरोबर रामोपासना महाराष्ट्रात शिवूरच्या लेणीचा कालनिर्णय इथल्या रामाच्या मूर्तीवरून झालाय, लक्षात घ्या. अप्रतिम अशी रामाची मूर्ती शिवूरच्या लेणीमध्ये आहे. शिवूरची लेणी उद्ध्वस्त अवस्थेतली, वाकाटक काळातलीच. पण एक महत्वाचा पुरावा सांगणारी आहे की त्या काळातला शिल्पकार, स्थपती पाषाणाच्या शोधामध्ये या डोंगर दऱ्यातून हिंडत असे. असाच हिंडत तो पेनगंगेच्या काठावर आला आणि शिवूर त्याला एक मोठा हिलॉक दिसला आणि तो हिलॉक कोरायचा प्रयत्न केला. हिलॉक त्याने अर्धवट दोन लेण्या कोरल्यात, तिसऱ्या लेणी कोरतोय तो, गाभारा कोरलाय, परंतु प्रदक्षिणापद त्याला कोरता आला नाही, कारण दगड पडलेत, पाषाण व्यवस्थित लाभला नाही. तेव्हा या शिल्पकाराची कला समाधी तिथे लागलीच नाही. त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि दुसऱ्या, तो नाराज झाला नाहीये. तो अधिक चांगल्या पाषाणाच्या शोधामध्ये असे हिंडणारे शिल्पकारांचे, स्थपतींचे जथ्थेच्या जथ्थे याच्यावरच निर्वाह करत. त्यांना हा उपजीविकेचा भाग नव्हता, साधनेचाच भाग होता. जसा एखादा शास्त्रोक्त गायक सकाळी 4 वाजता उठून आपल्या शास्त्रोक्त गायनाची साधना करायला बसतो, तसे हे शिल्पकार आपलं काम आटोपलं की निरनिराळ्या ठिकाणी पाषाणाच्या शोधामध्ये ते नाही. सांगायचा मतितार्थ असा की चौथी महत्वाची जी गोष्ट आहे कालनिर्णय करणारी, म्हणजे त्या आवाज येत नाहीये. यानंतरचा प्रश्न घेऊयात का सर? लक्ष्मीकांत धोंड म्हणून सर आहे. सरांचा आवाज गेला होते. हॅलो, सरांचा आवाज गेला होते. हॅलो सर, हॅलो. हा सर, सरांचा आवाज गेलाय.
अचानक आवाज येत नाही. ओके 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 ओके. प्रतिभा देव यांना होस्ट करा. प्रतिभा देव. हा येतोय आवाज? हॅलो सरजी बोला. ओके सर बोला. हा येतोय आवाज? हो आवाज येतोय सर बोला. चला हा बोला. हा तर येतोय आवाज ना? होय सर आवाज येतोय बोला. आपण बोला. हा ठीक आहे ना. तुम्ही पुढचा प्रश्न विचारणार होता. लक्ष्मीकांत धोंड आहेत का सर? सर प्लीज आपला प्रश्न विचारा. लक्ष्मीकांत धोंड, आपण इच्छा व्यक्त केली होती प्रश्न विचारण्याची. पुण्याहून. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर कृपया विचारून घ्या. आपण एखादा प्रश्न घेऊ शकतो. बोलायचं. सर यस सर. एक मिनिट आहे सर. हा सर. सर बोला सर. मला आदरणीय देव सरांना प्रश्न विचारायचा होता. हा बोला. हा सर, तुम्ही जे आता एक्सप्लेनेशन दिलं ते खरंच मनाला पटण्यासारखं आहे. परंतु इश्यू कसा होतोय सर की त्याच्याविषयी एखाद्या पुस्तकाची इन्फॉर्मेशन मला मिळेल का? की म्हणजे कोणतं एखादं मंदिर कोणत्या काळामध्ये बांधलं गेलंय किंवा ते इस्टॅब्लिश केलं गेलंय त्याच्याविषयी आपण फक्त त्याच्या खानाखुणा समजून त्याचा काळ निश्चिती करू शकतो, असं एखादे पुस्तक किंवा रेफरन्स बुकची इन्फॉर्मेशन मिळेल का मला? कशाबद्दल? मंदिराच्या काळाबद्दल. मंदिराच्या काळाबद्दल. आणि मंदिराच्या काळाबद्दल म्हणजे आता हे बघा, टेम्पल्स ऑफ मराठवाडा हा माझा जसा थिसिस आहे. हो. प्रत्येक देवळाचा कालनिर्णय केलेला आहे. तसाच टेम्पल्स ऑफ महाराष्ट्र हा डॉक्टर देगलूरकरांचं मोठं काम आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात. ओके. तिथेही महाराष्ट्राच्या देवळांचा बराचसा अभ्यास झालेला आहे. म्हणजे आम्ही अभ्यासलेली मंदिर आहे काय. आणि या मंदिरांची या पद्धतीने तुम्हाला बऱ्याच मूर्तींचे मंदिरांचे कालनिर्णय करता येऊ शकतात. जिथे शिलालेख सापडलेला आहे तिथे तर प्रश्नच नसतो. तो सरळ पुरावा आहे शिलालेख, म्हणजे त्या शिलालेखाचा उल्लेख हा. तेव्हा यापेक्षा आणि बाकी मूर्ती विज्ञानावर तर तुम्ही सगळे अभ्यासक मूर्ती विज्ञानाचे अभ्यासक आहात, त्यामुळे तुम्हाला मूर्ती विज्ञानाविषयीच्या आयकॉनोग्राफीच्या संदर्भातल्या ग्रंथांची काही नावं सुचवायची मला आवश्यकता वाटत नाही. झाकीर पठाणांना काही बोलायचं वाटतं? माझा आवाज येतोय का? माझा आवाज हॅलो झाकीर पठाण आवाज येतो? हा सर, नमस्कार 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 नमस्कार. आदरणीय गुरुवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. तुमचा माझा 1992 पासूनचा संबंध. हो. हॅलो येतोय ना? 1992 पासूनचा तुमचा संबंध आहे सर. आणि मी तुम्हाला अगदी तेव्हापासून तुमच्या प्रत्येक गोष्टी सहभागी असतो आणि जवळ आहे. मला एकच प्रश्न विचारायचा होता
की आपण पेरिप्लसचा उल्लेख मगाशी केलेला आहे. पेरिप्लसच्या प्रवास वर्णनामध्ये मी मागच्या 2-3 वेळेस याच्यामध्ये कॉन्फरन्स मध्ये हा विषय मांडलेला आहे. या प्रवास वर्णनामध्ये तो पहिल्यांदा बरोचला उतरतो, नंतर येल्लूरला म्हणजे वेरूळला जातो, मग नंतर तो रत्नपुरमला येतो म्हणजे आजचं खुलताबाद, नंतर राज तळाग म्हणजे औरंगाबाद मार्ग येतो, प्रतिष्ठान महा असा तो प्रवास करतो. पुढे पच्चोड म्हणजे पाचोड तो श्रीवर्धनपूर म्हणजे बदनापूर, तिथून भोगवर्धनपूर मार्ग एलिचपूरला तो पोहोचतो. अशा पद्धतीचा प्रवास वर्णन करत असताना या राष्ट्रीय महामार्ग व्यापारी महामार्गावर अनेक लेण्या कोरलेल्या आहेत, त्या लेण्यांवर मी भाष्य करत आहोत. तर मला एक सुद्धा याच्यात प्रश्न असा विचारायचा, मगाशी विषय आला सर की मूर्ती शिल्पशास्त्रावर एखादी अशी राष्ट्रीय परिषद स्थापन करावी किंवा मूर्तीशास्त्राची एक कल्पना तयार करावी. तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आशीर्वादानं मी या औरंगाबादला मूर्ती शिल्पशास्त्र संस्थेची बाय रीतसर धर्मादेवाकडे स्थापना केलेली आहे. अगदी सोनटक्के सर पासून तर अगदी आमचे इथं बसलेले बरेच मंडळी सगळ्यांना माहित आहे. आम्ही या लेवलवर काम करतोय की किमान अगदी सोनवटकर असतील किंवा आमचे पाईकराव असतील किंवा मयुरेश असेल किंवा अगदी प्रदीप भाष्यकर असतील, हे सगळे मंडळी आम्ही आणि अगदी त्याच्यामध्ये बरीच मंडळी ही काम करत आहोत. तर ज्या लोकांना असं तुमच्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्यांना असं वाटतं की आपण मूर्तीशिल्पशास्त्रावर काहीतरी करावं, तर या सर्व लोकांनी या ग्रुपला जॉईन करावं, जेणेकरून आपल्याला एक उच्चतम पद्धतीने, यापूर्वी आम्ही 2 ते 3दा निवेदनं शासनाला दिलेली आहे. आम्ही सरकारला जाऊन पुरवतो, ज्या ज्या खेड्यापाड्यात मूर्त्या सापडल्या त्या मूर्त्यांवर आम्ही सांगतो की याचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी तुमच्या ग्रामपंचायतची आहे किंवा पुरातत्व विभागाची आहे. अशा प्रकारचे आम्ही निवेदनं देत असतो सर. तर अशा लोकांना ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी तुमच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो त्यांनी या मूर्तीशिल्पशास्त्रामध्ये सहभागी व्हावं. नांदेड परिसरात आमचे सोनटक्के सर करतायत, आम्ही औरंगाबाद करून पाहतोय, जळगाव येत लोक पाहताय, इकडे ज्योती पेटकर मॅडम पुण्याहून पाहतायत. हे आम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करतोय सर. तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा विद्यार्थी हा आता प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि मूर्ती विज्ञानला आम्ही जागतिक पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतोय सर. अरे वा, धन्यवाद. आता आणखी तुम्हाला माहिती म्हणून मी सांगतो, पेरिप्लस या प्रवास वर्णनाचं जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. याचं मराठी भाषांतर मी करतोय आणि अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. आणि ते जर एकदा मराठीतून आलं तर फार मोठं काम होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो पेरिप्लस आहे हा औरंगाबाद पेरिप्लसमुळेच तेरचं आयडेंटिफिकेशन झालंय. पेरिप्लस असं पैठण पासून आग्नेय दिशेला 10 दिवसाचा त्यांनी प्रवास केलाय. आणि त्या आधारेच त्या पेरिप्लसच्याच आधारे खऱ्या अर्थानं आपल्याला नगरपूर हे निश्चित करता आलंय. मला आनंद आहे की तुम्ही सगळे प्राचीन भारत बहुतेक सरांचा आवाज गेलेला आहे. आता सुरेंद्र सर, देव सर सरांचा आवाज येत नाही ना? आपला फोन म्यूट झालाय, अनम्यूट करा. देव सरांचा फोन म्यूट झाल्यामुळं झालाय. आवाज येतोय? ओके, येतोय सर. ओके, बोला. हा येतोय. चला ठीक आहे सर. एक मध्ये प्रश्न म्हणजे सूचना आली होती आणि सूचना अशी आहे, नीती मॅडमची आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ सारखी अजून काही मंदिरं आहेत, त्याविषयी कालनिश्चिती करणारी कागदपत्र कशी मिळतील. तर उद्याला मी आपल्याला सांगू इच्छितो की कुमुद कानिटकर मॅडम, डॉक्टर कुमुद कानिटकर मॅडम यांचं उद्या अंबरनाथ मंदिरावरच व्याख्यान आहे आणि उद्या 5:30ला आपण जॉईन व्हावं आणि व्याख्यानाच्या नंतर आपण मॅडमला हा प्रश्न विचारू शकाल आणि त्याचं उत्तर मॅडम कडून आपल्याला सहज मिळेल. सुरेंद्र सर, समोर करायचं. धन्यवाद सर. या पद्धतीनं आजचा उपक्रम संपन्न होत आहे. हे उद्घाटनपर सत्र, पहिले पुष्प इथं संपन्न होत आहे.
सरांचं मनपूर्वक आभार. आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून अविष्कृत भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि निश्चितपणे संशोधकांना त्याचा उपयोग होईल अशी आशा करतो आणि आपल्या सगळ्यांना उद्याही उपस्थित राहण्याची विनंती करतो आणि थांबतो. उद्या डॉक्टर कुमुद कानेटकर आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि विशेष करून कोकणातील शिल्पांच्या संदर्भानं आणि अंबरनाथ देवालयाच्या संदर्भाने त्या मांडणी करणार आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या व्याख्यानासाठी उपस्थित राहावं. धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. एक छोटीशी सूचना आहे. ज्यांना कोणाला मूर्तिशास्त्राचा अभ्यास करावायचा आहे त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर रिक्वेस्ट पाठवावी. माझा व्हॉट्सअप नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. 9423139676 या व्हॉट्सअपवर आपण जर रिक्वेस्ट केली तर आम्ही ओळख मूर्तिशास्त्राची जी व्याख्यानमाला आपण चालू केलेली आहे त्यामध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं जाईल. आणि दुसरी महत्वाची अजून एक सूचना अशी आहे की मूर्तिशास्त्र संशोधन संस्था ही पण स्थापन करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उद्याच्या 20 तारखेचं जी परिषद आयोजित केलेली आहे त्या परिषदेमध्ये आपण रिसर्च पेपर त्यासोबतच सक्रिय सहभागी आपण नोंदवावा. आणि दरवर्षी अशी एक परिषद महाराष्ट्रातल्या विविध भागातून घेतली जाईल अशी आपल्याला मी ग्वाही देतोय. आणि आजचा कार्यक्रम संपला असा मी घोषित करतोय. आपण आता लिव्ह व्हायला हरकत नसावी.